चावडी धबधब्याने पुन्हा घेतला बळी। 18 वर्षीय तरुण खोल डोहात बुडाला। मालेगाव रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न, अंधारामुळे शोध मोहीम स्थगित। चांदवड देवळा तालुक्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या चोर चावडी धबधब्यावर पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे। ऋषिकेश शशिकांत संसारे, वय 18 वर्ष, राहणार वडगाव पांगू, तालुका चांदवड, हा तरुण मंगळवारी 7 जुलै रोजी दुपारी 2:45 वाजता धबधब्याच्या खोल डोहात बुडाल्याची घटना घडली। उशिरापर्यंत बचाव पथकाने अथक प्रयत्न करूनही त्याचा शोध लागू शकला नाही। त्यामुळे बुधवारी सकाळी NDRFच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याची प्रथमदर्शनी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे। ऋषिकेश हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह दुचाकीवरून चोर चावडी धबधबा पाहण्यासाठी आला होता। दुपारी सर्वजण धबधबा परिसरात फिरत असताना सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास त्याचा पाय घसरून तो खोल डोहात पडला। त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील, पोलीस कर्मचारी नितीन बारहाते, राहुल शिरसाट, मौरे दादा, होमगार्ड तसेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, चांदवडचे प्रांताधिकारी कडलक, देवळाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी गजानन डोके, तलाठी तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याचा आढावा घेत होते। बचाव कार्यासाठी मालेगाव येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले। या पथकाने सुमारे 2 ते 2.5 तास डोहात शोध मोहीम राबवली। मात्र डोहाची मोठी खोली, सततचा पाऊस, अंधार आणि डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोध कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला। त्यामुळे संबंधित तरुणाचा शोध लागू शकला नाही। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन NDRFच्या पथकाला दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे। हे पथक घटनास्थळी भेट देऊन रात्री पाहणी करणार असून बुधवारी सकाळपासून अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने व्यापक शोध व बचाव मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पावसाळ्यात धबधबे, खोलडोह आणि धोकादायक पर्यटन स्थळांवर जाताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। मित्रहो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज। मी शरदजी पवार। मित्रहो, आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत की गेल्या अनेक वर्षापूर्वी किंवा अनेक दिवसापूर्वी या चोर चावडीमध्ये गेले अनेक, आता माझ्या मताने कमीत कमी हा 14वा ते 15वा जो मुलगा आहे तो या डोहामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे। हा ऋषिकेश संसारे म्हणून हा चांदवड येथील एक विद्यार्थी, तो आपल्या मित्रांकडे गेला आणि तिथून आज दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान ते या ठिकाणी पोहोचले। आज वास्तविकता बघायला गेलं तर शासनाने हाय अलर्ट जारी केलेला होता की सध्या आजचे दिवस कुठे जाऊ नये, तरी सुद्धा या ठिकाणी या डोहाचा आनंद घेण्यासाठी हे मुलं या ठिकाणी पोहोचले। इथं पोहोचल्यानंतरून जर आपण बघितलं तर त्यांनी या ठिकाणी काही थोडे फोटो वगैरे काढले आणि त्याच्या समोर जर बघितलं जो धबधबा आहे त्या ठिकाणाहून जे तिथं पाय घसरला आणि तो मुलगा या डोहात पडलेला आहे। जवळजवळ ही घटना 2:45 घडलेली आहे। त्याच्या मित्रांनी ते बघितलं आणि बाकीच्यांना कळवलं। त्यानंतरून या ठिकाणी जर बघितलं तर देवळा पोलीस स्टेशनचे जे सार्थक नेते साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौ नंदा पाटील असतील, राहुल दादा असतील, राहुल पाटील असतील, मोरे साहेब असतील, तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी गजानन डोके साहेब असतील, तलाठी मॅडम असेल, हे सर्व या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता आपण जर बघितलं तर त्यांनी या ठिकाणी घटनास्थळावरून तात्काळ रेस्क्यू टीमला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर ही पूर्ण टीम या ठिकाणी आपण बघू शकता दृश्यातून की त्यांनी या ठिकाणी रेस्क्यू सुरू केलेला आहे आणि त्या डोहातून त्या मुलाला काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर बघायला गेलं एकीकडे ही पर्यटन म्हणून लोक या ठिकाणी आनंद घेत असतात, परंतु दुसरीकडे अनेक विद्यार्थी असतील, अनेक मुलं असतील, या ठिकाणी त्यांचा जीव या ठिकाणी धोक्यात गेलेला आहे। म्हणून प्रशासनालाही या ठिकाणी ग्रामस्थांनी कळकळीने विनंती केली आहे की एकीकडे पर्यटन म्हणून चांगल्या पद्धतीने हे स्थळ शोधलं गेलं किंवा त्या ठिकाणी त्याचा विकास होताना आपण जसा रस्ता नव्हता आता रस्ता या ठिकाणी झालेला आहे, त्याच्याच माध्यमातून या ठिकाणी संरक्षण कसं होईल
पुन्हा या ठिकाणी जीव कसा धोक्यात येणार नाही याची काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. सांगा योगेश लक्ष्मण देवरे. योगेश दादा, काय सांगाल? आपण जर बघितलं तर गेले अनेक मुलं आपण या ठिकाणी बघितले डोहात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा एकदा या चोरचावडीने एक जीव घेतलाय. काय नक्की या संदर्भात सांगाल? प्रशासनाची या ठिकाणी भूमिका काय असली पाहिजे किंवा मग यासाठी संरक्षण म्हणून काय केलं पाहिजे? या ठिकाणी पावसाळा चालू झाल्यानंतर पर्यटन भरपूर येतात इथे. बरोबर. शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसात जास्त गर्दी हो. असते आणि प्रशासनाने याबाबत काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. नक्की. समजा बॅरिकेड वगैरे काहीतरी सुरक्षा केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता हे जे विद्यार्थी शाळेत जातात शिकायला, पालकांनी यावेळी विचारलं पाहिजे की तुम्ही कुठे जाताय, काय जात आहे. आणि हे वारंवार घडत असल्यामुळे प्रशासनाने इथे काहीतरी नियोजन केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर मागं प्रशासनाने या ठिकाणी प्रशासन असेल किंवा त्यांच्या माध्यमातून दैवड ग्रामपंचायत असेल, त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे फलक लावले गेले होते की जेणेकरून या डोहात कोणी जाऊ नये. आज ते फलक दिसून येत नाहीये. बरोबर. कुठं गेले काही सांगता येतील ते? आता ते फलक जे ग्रामपंचायतीने लावले होते ते पाण्यामध्ये काही वाहून गेले हां. आणि काही उन्हाळ्याच्या दिवसात कागदी असल्यामुळे ते फाटून गेले. अच्छा. आणि आता ते बॅनर तिथं नाही. म्हणजे ते लावले होते परंतु नाही राहिले. आणि अजून तसे बॅनर वगैरे किंवा काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे जेणेकरून, आणि नाही तर मग सरळ सोपं आणि हे पर्यंत बंद केलं पाहिजे. ओके. कारण हे वारंवार अशा घटना घडत असतात, किती दिवस चालणार. बरोबर. काहीतरी केलं पाहिजे या ठिकाणी. धन्यवाद. मित्रो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे की वारंवार होणारे हे या डोहात जाऊन सहज ते फिरायला येतात, पाय घसरतो आणि डोहात बुडून त्यांचा मृत्यू होतो. तरीसुद्धा प्रशासनाने या ठिकाणी काळजी घ्यायला हवी. समजा ते 3 दिवस या ठिकाणी फुल गर्दी होती पर्यटनांची. या ठिकाणी बॅरिकेडेड लावले गेले पाहिजे किंवा सुरक्षा म्हणून काही जाळ्या या ठिकाणी लावल्या गेल्या पाहिजे. अशा पद्धतीने या स्थानिक नागरिकांची या ठिकाणून मागणी होताना आपल्याला दिसत आहे. खरं तर चांदवड देवळा तालुक्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण असलेली ही चोरचावडी धबधब्यावर पुन्हा एकदा दुर्दैवी घटना आज घडली आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेला 18 वर्षीय तरुण ऋषिकेश हा खोल डोहात बुडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मालेगाव येथील रेस्क्यू पथाला पाचारण केले. तब्बल 2 ते 2.5 तास अथक प्रयत्न करूनही सायंकाळचा अंधार, पाऊस आणि डोंगराळ परिसरामुळे शोध मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे रात्रीची शोध मोहीम स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRFशी संपर्क साधला असून त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत आहे. घटनास्थळाची पाहणी करून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सध्या देवळा पोलीस, चांदवड पोलीस, महसूल प्रशासन आणि इतर यंत्रणा घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बुडालेल्या तरुणाचा शोध लागावा यासाठी नातेवाईकांसह संपूर्ण परिसराचे लक्ष आता उद्या सकाळी सुरू होणाऱ्या शोध मोहीमकडे लागलं आहे. या घटनेचा सविस्तर आढावा उद्याच्या या विशेष रिपोर्टमधून घेणार आहोत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.